नमस्कार गाववाल्यानं, माझी गुड मॉर्निंग झालेली आहे. आता म्हटलं पटकन झाडू मारून घेऊया. झाडू मारून झालो आणि म्हटलं मग लादी पण पुसून घेऊया. सगळ्या रूममध्ये पहिलं झाडू मारून घेतलं आहे आणि मग हे सगळ्या रूमांची लादी पण पुसून घेतलं झटपट. आणि लादी पुसून होता मग म्हटलं आता काय बनवायचं जेव, तर म्हटलं पटकन बोंबलाचं कालवण बनवूया म्हणून. मग त्याच्यात एक बटाटो टाकले, कांदा टोमॅटो कापून फोडणीत दिले आणि मग बोंबलाचं कालवण पण ठेवलं. एकीकडे भात पण झालेलो आणि चाय बी सगळं कपडे धुवून आवरलेले. तर हे मनाक लागले लय दिवस झाले काय मच्छी नाही आणू. म्हटलं ठीक आहे, मग पापलेटा घेऊन यावं. तर ह्यांनी पापलेटा घेऊन येलेली. मग त्याला साफ करून पटकन मीठ मसाला लिंबू पिळून मग हे तळून ठेवलं. आणि हे जे बरणी आहेत ते मी आणलेले मंगळवारच्या बाजारात. तर म्हटलं त्याच्यात तूप ठेवू तर गावठी तूप घेतलेला होता मी. तर मग पटकन म्हटलं बरणी पण घासून घेऊया आणि मग ह्याच्यात म्हटलं तूप ठेवू होत म्हणून. तर पटकन जे बरणे घासून ठेवले आणि मग हे उन्हात तापत लावले. आणि मग संध्याकाळी आम्ही गेलेलो पेनमध्ये. माझी बारकीचा उपाय अंजली त्याला साडी घ्यायची होती म्हणून. पण हे म्हणायला लागले मी येतंय थांब, हे होते बाहेर. तर हे म्हणायला लागले मी तुका घेऊ येतोय. मग म्हटलं नको तुम्ही राहतच मी येतं. आणि मग येताना मग ते माका नेऊ केलेले. मग पेन बसून साडी वेडे आणला आणि मग हे बरणे मस्त तापलेले होते, त्याच्यात तूप ओतून ठेवलं आहे. आणि तूप बी ओतून झाला आणि मग हे साडी दाखवते तुमका. ही बारकेचा उपाय मी साडी घेतलेली आहे, पण त्याच्याकडे असे कलर भरपूर आहेत. तर म्हणायला लागलं ताई साडी मस्त आपण कलर चेंज करा म्हणून. म्हटलं ठीक आहे बरं. तर साडी पण तुम्ही पण बघून घ्यावा. आणि जी पुढे साडी दाखवते ती माझ्या बारक्या बायकांनी माका घेतल्या ना, ते का म्हणायला लागलं नको बाय कशा खांत. तर म्हणायला लागला असा दे गो. तर म्हटलं ठीक आहे आण. मग त्याने माका साडी घेऊन येलेला. त्याचं पण कपडा मस्त सॉफ्ट. आणि ह्या साडीचा कपडा पण एकदम सॉफ्ट होतो. म्हणजे असं पेपर साडी नाही आहे, एकदम सॉफ्ट. आणि निरे पण पटकन येतात असं कपडं होतो ह्याचं. तर त्या म्हणायला लागला माका कलर बदलून आण म्हणून. म्हटलं ठीक आहे बरं. आणि मग ही जी पुढे साडी आहे ते माझ्या बारक्या बायकांनी माका घेतलेलं आहे. माका साडीला आवडले. आणि ह्याचं पण कपडं एकदम मुलायम असा आणि लावल्यावर पटकन निरेबिरी येतील, पदर पटकन येत अशी साडी असा. आणि मग ही जी माठाची भाजी आहे ना ते त्यांनी हाणून ठेवलेली नाही. ती काय माका साफ करू गावली नाही आहे. मग म्हटलं पटकन पानं आहेत ना ते काढून ठेवा, नाही तर भाजी खराब होत. आणि साफ करता भाजी मस्त संध्याकाळ पण झालेली होती. तर म्हटलं तुमका पण जरासं व्ह्यू दाखवूया. आणि मग हे जेवण बी आम्ही केलेला गावात, कारण सट्टी होती. तर सट्टी आज जागरण 12 वाजेपर्यंत करूचं असतं. तर अंजलीने आई म्हणायला लागली येशील काय गो. तर म्हटलं वय येईन म्हणून व्हायच बसा. तर मग ही आयव जी ती गोष्टी सांगत होती साठी यायचे. बाकी तुम्ही सगळे कसे असते नक्की सांगा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.